नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 26 जून आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलवरती। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, दोन्ही शेड पॅक आहे आणि ग्राउंडवरती 2-3 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। जास्त काही आवक नाही, आज पण 300-400 मध्येच आवक आहे, आवक कमी आहे। आज बघू काय बाजारभाव निघतो। आपण पहिले सुरुवातीला ट्रॅक्टरचा बाजारभाव सांगेल आणि त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव सांगेल। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सेकंडचा बाजारभाव सांगेल असतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी आहे जे पण निघेल ते तुम्हाला शेवटला कळणार आहे। आणि मित्रांनो, बघू आज काय बाजारभावामध्ये बदल होतो का काही आपल्या एका व्हिडिओमध्ये सगळं कळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टरचा आणि पिकअपचा बाजारभाव सांगेल असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाऊ बघू। मित्रांनो, आपण ट्रॅक्टर पासून लिहिला सुरुवातीपासून आपण दाखवतोय, पहिल्या नागापासून आणि पूर्ण नागा आपण दाखवणार आहे। बघू शकतो तुम्ही लाईन शिर नागा बघणार आहे आपण। गोल्टी आहे, काय भाव गेली? 900 रुपये। कुठली गोल्टी? जांभळेवाणी, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रेरणाचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू, बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1601 1601 रुपीज। कुठला आहे कांदा? ओझर मिक्सचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे, ओके। पुढे बघू, काय भाव गेलं? 1280 1280 रुपीज। 1280 जाईल मिक्स साईजमध्ये। कुठला आहे कांदा? सुरगाणा, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1511 रुपये 1511 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे, चिंचखेडचा कांदा आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1051। बघू शकतो क्वालिटी 1051। कुठला आहे कांदा? बेडचा कांदा, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1251 1251 रुपीज। कुठले आपण? हा, बर। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1621 1621 रुपीज। कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे। दादा, बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसाद ना? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। साईज बघू शकतो तुम्ही, 60-65 साईज आहे कांद्याला। पुढे बघू, काय भाव गेलं? काय भाव गेलो? 1451 1451 रुपीज। 1451। कुठला आहे कांदा? वरखेडा। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे, वरखेड्याचा कांदा आहे, ठीक आहे। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1551 1551 रुपीज। कुठला आहे कांदा? मांजरगाव। बियाणं कोणतं होतं याचं? रेड पायचा बियाणं आहे, ठीक आहे। मांजरगावचा कांदा आहे। पुढं बघू, काय भाव गेलं दादा? 1600 रुपये 1600 रुपीज। 1600 रुपये। कुठला आहे कांदा? दिंडोरी। बियाणं कोणतं होतं दादा? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेलं? 1651 1651 रुपीज। 1651। कुठला आहे कांदा? पुणेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू, काय भाव गेला? बघतो तुम्ही चोपडा माली 860 रुपये 860 राहिले। कुठले आपण? बहादुरी, ठीक आहे। 860 रुपीज। काय भाव गेलं? 1662 1662 रुपीज। कुठला आहे कांदा? मुखेड चिंचखेड। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, चिंचखेडचा कांदा आहे। पुढं बघू, काय भाव गेला? 1580 1580 रुपीज। कुठला आहे कांदा? जवळकर। बियाणं कोणतं होतं दादा? ठीक आहे, जवळकरचा कांदा आहे। पुढं बघू, काय भाव गेला? वोल्टा 14.25 1025 रुपीज। कुठले? बरं, ठीक आहे। काय भाव गेला दादा? किती गेलाय? 1451। बघू शकतो तुम्ही 1451 झाले 1451 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? कांदा कुठला आहे रे? गोपेगाव, ठीक आहे। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये। कुठला आहे कांदा? साकोरा। 1400 रुपये 1400 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचं? हो, ठीक। पुढं बघू, बघू शकतो तुम्ही गोल्टी। काय भाव गेली गोल्टी? 551 551 रुपीज। कुठले आपण?
बरं काय भाव गेलं 1380 1380 रुपीज कुठले दादा साकोरा ठीक पुढं बघू काय भाव गेलं 1695 1695 रुपीज 1695 कुठला आहे कांदा नारायण टेकडी ठीक आहे बियाणं कोणतं होतं प्रशांतचं बियाणं आहे नारायण टेकडीचा कांदा आहे पुढं बघू 1800 रुपये 1800 जायले 1800 रुपीज एक साईज माल आहे 50 साईज कांद्याची आणि बियाणं कोणतं होतं कुठला आहे कांदा हां दळवटचा कांदा आहे 1800 रुपये जायले पुढं बघू काय भाव गेलं 1650 रुपये बघ सर तुम्ही 70 ते 80 साईज आहे कुठला आहे कांदा करंजवन आणि याचं बियाणं कोणतं होतं येलोरा 1600 किती बोलली 1650 1650 रुपीज 1650 मोठा माल आहे मित्रांनो गोळा माल आहे ओके पुढं बघू काय भाव गेलं 1500 रुपये 1500 रुपीज बघ शकतो क्वालिटी कांद्याची 1500 रुपये कुठला आहे कांदा दादा करंजे बियाणं कोणतं होतं काकाचं बियाणं अच्छा ठीक बघ शकतो मी क्वालिटी पुन्हा पोरसुंगीचं बियाणं आहे मित्रांनो पुढं बघ बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं 1971 1971 रुपीज कुठला आहे कांदा दरेगाव बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरा दरेगावचा कांदा येल्लोरचं बियाणं आहे ठीक आहे पुढं बघू मित्रांनो पहिले लाईनीच्या अर्ध्या लाईन मधून स्टार्ट केला आपण बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी काय भाव गेलं 1501 जायले 1501 रुपीज कुठले अच्छा आणि याचं बियाणं कोणतं होतं प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे संभाजीनगरचा कांदा आहे मित्रांनो पुढं बघू काय भाव गेलो 1450 रुपये जायले बघू शकतो तुम्ही काही भावामध्ये आज काही वाटलं का नाही ना 1450 1450 रुपीज कुठले आपण बरं ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 1452 बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1452 1452 रुपीज कुठले मन्नारपाडा आणि बियाणं कोणतं त्याचं घरगुती बियाणं आहे ठीक पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो 1470 1470 रुपीज कुठला आहे कांदा पालखेड बांधारा बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे ठीक आहे येल्लोरा गुलाबी पुढं बघू काय भाव गेलं 1540 बघू शकतो 1540 जाईल क्वालिटी बघू शकतो कांद्याची 1540 रुपीज कुठला आहे कांदा देवला आणि बियाणं कोणतं होतं याचं पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे बघू शकतो कांद्याची क्वालिटी पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेले 1413 1413 रुपीज कुठला कांदा वडनेर भैरव बियाणं कोणतं त्याचं बियाणं ठीक आहे वडनेर भैरवचं कांदा पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला दादा 1630 कुठला आहे कांदा सुरगाणा 1630 1630 रुपीज बियाणं कोणतं त्याचं येल्लोरचं बियाणं आहे ओके पुढं बघ काय भाव गेलं 1421 कुठला आहे कांदा वडाळी नजीक 1421 1421 रुपीज बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे काय भाव गेलं 1501 रुपया बघू शकतो तुम्ही गोरठांचा कांदा आहे ना 1501 1500 रुपीज आणि बियाणं कोणतं होतं याचं बियाणं घरचं आहे घरगुती बियाणं आहे ना गोरठांचा कांदा आहे ठीक आहे 1501 रुपये ओके पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे काय भाव गेलं 1100 रुपये गोल्टा क्वालिटी सुपर क्वालिटी आणि कुठला कांदा हा वडाळी बियाणं कोणतं होतं काकायचं प्रसादचं बियाणं आहे वडाळीचा कांदा आहे ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 680 गोल्टी बघू शकतो तुम्ही कुठली आपण पिंपळणारे बरोबर ना 680 680 रुपीज ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 1500 फक्त 1500 रुपये जाईल साईज बघू शकतो तुम्ही
75-80 साईज आहे, 1500 रुपये, 1500 रुपीज. कुठले आपण? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं याचं? साहेबरावचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. काय भाव गेला काका? 1600 रुपये, 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बघू शकतो तुम्ही डबल पत्ती माल आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं. ठीक आहे, येल्लोरचं बियाणं आहे, नांदुर्डीचा कांदा आहे. पुढं बघू दादा. 1353, 1353 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 1353, 50-55 साईज येईल लगभग. कुठले? मांजरपाडा. ठीक आहे. काय भाव गेल दादा? 1400 रुपये, 1400 रुपीज. 1400 जाईल. बघू शकतो तुम्ही साईज लगभग 50-55. कुठला आहे कांदा? मांजरपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? समृद्धी. अच्छा, ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 1610 रुपये, 1610 रुपीज. साईज बघू शकतो मी 65-70 साईज आहे. कुठला आहे कांदा? कोराटा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, कोराट्याचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो मी 1380 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? आंतरवेली. चाळीचा माल आहे मित्रांनो. बघू शकतो मी आंतरवेलीचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं काका? अच्छा, ठीक आहे. साईज बघू शकतो मी 55 ते 65 साईज मध्ये मिक्स साईज कांदा आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 1415, 1415 रुपीज. 1415. कुठला आहे कांदा? सुकेना. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, 1415. पुढं बघू गेली ये 500 रुपये खात जायले, 500 रुपीज. आणि 1100 रुपये कांदा जायले. बघू शकतो तुम्ही. कुठले आपण? भयाळे. याचं बियाणं कोणतं होतं? रेड 3चं बियाणं आहे. ठीक आहे, भयाळेचा कांदा आहे. पुढं बघू मित्रांनो. आजचा सरासरी बाजारभाव होता 1200 पासून तर 1600 पर्यंत. आणि हायेस्ट बाजारभाव 1800 ते 2000च्या पुढे. आणि मित्रांनो आपलं कमीत कमी बाजारभाव आहे 100 ते 1000 पर्यंत. आणि मित्रांनो दररोज आपण बघतोय एकच बाजारभाव चालू आहे, स्थिर चालू आहे. तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या व्हिडिओला. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.